जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना ही दिनांक 23 फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। आणि हे काम बंद आंदोलन करण्याची आवश्यकता का भासली? कारण चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर हा अन्याय झालेला आहे। त्यांचे वेतन तुटपुंजे असून देखील ते आजपर्यंत खाली मान घालून काम करीत आहेत आणि फायलीच्या ओझ्याखाली ते काम करत असून देखील चौथा वेतन आयोग झाला, पाचवा वेतन आयोग झाला, त्याच्यानंतर सहावा वेतन आयोग झाला, त्याच्यानंतर सातवा वेतन आयोगही झाला आणि आता पुढे आठवा वेतन आयोग टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। तरी देखील चौथा वेतन आयोगापासून त्यांच्या वेतन त्रुटी ज्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई येथे आक्रोश मोर्चा हा करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर 12 डिसेंबर रोजी अधिवेशन काळामध्ये देखील हे नागपूर येथे जाऊन त्या ठिकाणी लिपिक संवर्गाने आंदोलन केलेलं होतं आणि त्या लिपिक संवर्गाच्या आंदोलनाला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला होता। आणि आताच आमच्या ग्रामसेवक संघटनेचे देखील राज्याध्यक्ष हे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणून या जय महाराष्ट्र लिपिक संघटनेचा जो आंदोलन पुकारण्याची वेळ आलेली आहे। चौथा वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन ही जशास तशी लागू झाली पाहिजे आणि पदोन्नतीचे जे स्तर आहेत ते देखील कमी करून त्यांना चौथ्या वेतन आयोगापासून आज सातव्या वेतन आयोगामध्ये ते लिपिक S6 वर कामकाज करीत आहेत आणि S6 हे अगदी तुटपुंजे काम वेतन असून त्यांना विविध संवर्गाचे विविध खुल्लर समिती असेल, विविध समिती नेमून त्यांचे वेतन स्तर हे वाढवण्यात आलेले आहे। परंतु लिपिक संवर्गावर आतापर्यंत अन्याय करण्यात आलेला आहे आणि त्यांचे कोणत्याही प्रकारचे वेतन स्तर हे वाढवण्यात आलेले नसून त्यामुळे आम्ही लिपिक संघटना आज पूर्ण राज्यभर 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो। पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये कामकाज करत असताना सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो असतो तो म्हणजे आम्ही लिपिक बांधव असतो। आज जनतेचं जे काम असतं ते पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेकडे होत असतं आणि हे त्यांचे महत्त्वाचे काम करणारा महत्त्वाचा दुवा आम्ही लिपिक बांधव आहोत। कोणतेही काम असू द्या, शासन दरबारी पोहोचवण्याचं काम हे लिपिक बांधव करत असतं। परंतु चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक बांधवावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। ज्या वेळेस पाचवा वेतन आयोग लागू झालं तेव्हा शिक्षक, कर्मचारी, ग्रामसेवक होते आणि लिपिक बांधव होत्या, याचबरोबर इतर देखील संघटना होत्या। परंतु त्यावेळेस पासून इतर संवर्गाचे सर्व त्रुटी निराकरण झालेल्या आहेत। परंतु लिपिक बांधव म्हणजे लिपिक वर्गीय कर्मचारी जे आहेत, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असो किंवा पंचायत समिती कर्मचारी असो, महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी असो, या बांधवांचे त्रुटी आजपर्यंत निराकरण झालेले नाही। त्यासाठी आम्ही असा निर्धार घेतलेला आहे की दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून काम बंद आंदोलनामध्ये उतरत आहोत। आमचा हेतू फक्त एकच आहे, आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी आमची वेतन त्रुटी दूर करण्यात यावी, सर्वसामान्य जनतेचं काम खोळंबावं अशी आमची अजिबात इच्छा नाहीये। त्यांच्या कामासाठीच आमची नियुक्ती झालेली आहे, आम्हाला मान्य आहे। परंतु आमच्या लिपिक बांधवांच्या देखील काही अडचणी आहेत। तुटपुंजी पगारावर आमचं घर चालत नाही किंवा आमच्या लेकरांना उच्च शिक्षणासाठी पैसा हवा असतो, त्यासाठी देखील आम्हाला आज लिपिक बांधव एवढ्या कमी पगारावर घर चालवतो की आपल्या लेकरांचं उच्च शिक्षण करण्यासाठी देखील त्याला व्याजाने पैसा घ्यावा लागतो। उच्च शिक्षण करणं देखील लिपिक बांधवाच्या लेकरांना शक्य होत नाही। व्याजाने पैसा घेतल्यामुळे हा लिपिक बांधव कर्जाच्या ढिगाऱ्याखाली येत आहे। माझी शासनाला एवढीच विनंती आहे, आम्ही जनतेसाठी बसलेलो आहोत, परंतु शासनाने आमची ही मागणी मान्य करावी आणि लिपिक बांधवांना सहकार्य करावे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।